Good morning, everyone. Kindly switch on your cameras. The students with other names or mobile names, kindly change your name to your proper name. Motorola Moto G5. Change your name to your proper name. Am I audible? आवाज येतोय प्रत्येकाला व्यवस्थित? Yes, sir. ओके. कॅमेराज ऑन करा बाकीच्यांनी. सूरज, राईट युअर फुल नेम. Because I will be submitting the attendance as requested by the institute. So write your full name so that it will be easy for me. बाकी मेंबर्स कॅमेराज ऑन करा आपले. Okay, fine. Good morning, everyone. And from today onwards, we are going to start with the communication, leadership qualities, everything, whatever soft skills we are going to discuss. Soft skills training होणार आहे आपली इथून पुढे, right? And I want interest from your side also. First of all, I just want to tell some things as this is the first session. We are learning soft skills every Saturday. Next, now as you are enrolled in other subjects, right? तुम्ही बाकीचे जे कोर्सेस शिकत आहात त्याच्यासोबत तुम्ही सॉफ्ट स्किल्स पण शिकणार आहात. एव्हरी सॅटर्डे वी आर गोइंग टू हॅव अवर सेशन्स. ओके, सो आय वॉन्ट यू टू बी अटेंटिव्ह. तुमचा इंटरेस्ट, तुमचं अटेन्शन हे असणं गरजेचं आहे माझ्यासाठी. बिकॉज फ्रॉम माय साइड आय विल बी 100%. हे लक्षात असू द्या, ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे सेशन तुमच्यासाठीच आहे. बिकॉज राईट, फॉर एक्झाम्पल, इफ यू आर इग्नोरिंग, आर तुम्हाला जर असं वाटतंय की हे जस्ट जनरल सेशन्स आहे, इतके महत्वाचे नाहीये, तर तुम्हाला त्याचं महत्व पुढे पुढे जाऊन कळेलच की आपण काय शिकतोय आणि त्याचं महत्व किती आहे. आजचं सेशन त्यासाठीच आहे. टुडे सेशन इज फॉर दॅट पर्पज, टू टेल यू दॅट हाऊ मच इम्पॉर्टंट दी सॉफ्ट स्किल्स आर इन युअर लाईफ. ठीक आहे. दी सॉफ्ट स्किल्स आर इव्हनली चेंज युअर लाईफ, मॉडिफाय युअर लाईफ, एनहान्स करू शकता, बूस्टअप करू शकता, करिअरमध्ये निगेटिव्हिटी पण आणू शकतात.
इफ युअर सॉफ्ट स्किल्स आर नॉट सो गुड ऑर दे आर ॲट निगेटिव्ह पाथ. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. आय नो, आय थिंक देर आर मेनी स्टुडंट्स फ्रॉम रोटेगाव, राईट? रोटेगाव, आय थिंक धानोरे, येवला, संजीवनी, राईट? वी हॅव स्टुडंट्स फ्रॉम ऑल दिस प्लेसेस. सो लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन फ्रॉम माय साइड इट विल बी इंग्लिश अँड मराठी कॉम्बिनेशन. चालेल सगळ्यांना? इंग्लिश आणि मराठी ठेवूया आपण, म्हणजे समजण्यासाठी इझी असेल. परफेक्ट. तुम्हाला जेव्हा येस किंवा नो बोलायचं असेल तेव्हा तुम्ही अनम्यूट करून पण बोलू शकतात किंवा तुम्ही मेसेज ड्रॉप पण करू शकता चॅट बॉक्समध्ये. आपण इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया की जेणेकरून तुमचा पण रिस्पॉन्स मला भेटेल तर चांगलं असेल. ठीक आहे ना? सो दॅट इट विल बी इझी फॉर अस टू गो फॉरवर्ड. डन? परफेक्ट. ओके आहे सगळ्यांना? इंग्लिश मराठी कॉम्बिनेशन. इंग्लिश विल बी व्हेरी सिम्पल इंग्लिश. मी जास्त हायफाय इंग्लिश नाही यूज करणार आहे. आपण सिम्पल इंग्लिश ठेवूया की जी अंडरस्टँडेबल असेल. आवाज येतोय माझा सगळ्यांना? ऑडिबल आहे? हो. ठीक आहे. बाकी मेंबर्स रिस्पॉन्स देत चला. ठीक आहे. डोंट हेजिटेट. शाय फील करणं किंवा भीती वाटणं एक्सप्रेस करण्यासाठी ही गोष्ट साईडला ठेवा. तुम्हाला खूप पुढे जायचंय अजून. दिस इज जस्ट अ बिगिनिंग ऑफ युअर करिअर, राईट? खूप पुढे जायचंय. ठीक आहे. आपण काय करूया, व्हॉट वी आर गोइंग टू डू इज की प्रेझेंटेशन्स थ्रू आपण शिकणार आहोत. आय विल बी शेअरिंग सर्टन प्रेझेंटेशन्स विथ यू, पीपीटीज, सर्टन स्लाइड्स विथ सम एक्झाम्पल्स, विथ सम मेन पॉइंट्स, पिन पॉइंट्स. तुम्हाला ते नोट डाऊन पण करायचे राहतील. तुम्ही ते नोट डाऊन करायचे, तुमच्यासाठी महत्वाचे असेल ते, जे पण काही तुम्हाला चांगलं वाटतंय त्यातलं, अँड तुमच्या प्रॅक्टिससाठी पण ते काम येतील फ्युचरमध्ये. ठीक आहे. सो राईट डाऊन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स विच आर व्हेरी गुड अँड यु नो विच यू नीड टू लर्न फर्दर. खूप साऱ्या अशा गोष्टी येणार आहेत, तर नोटबुक्स तुमच्याजवळ असू द्या की तुम्ही त्याला नोट करू शकाल. ठीक. नाव ॲज दिस इज द फर्स्ट सेशन टुडे. इंट्रोडक्टरी आहे, ऑफकोर्स पहिलं सेशन असतं. पहिल्या सेशन मध्ये आपण हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की हाऊ इम्पॉर्टंट इज सॉफ्ट स्किल फॉर युअर लाईफ. तुमच्या आयुष्यासाठी सॉफ्ट स्किल किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठीचं हे फर्स्ट सेशन. ओके. दी माइंडसेट. दी माइंडसेट. वाय दी माइंडसेट? कारण की सॉफ्ट स्किल इम्प्रुव्हाइज करण्यासाठी, ग्रोथ करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी लाईफमध्ये तुमचा माइंडसेट खूप महत्वाचा असतो. युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली. ठीक आहे. तर तो आपण ग्रो करणार आहोत, तो मॉडिफाय करणार आहोत चांगल्या वे मध्ये, की जेणेकरून तुमचे सॉफ्ट स्किल खूप चांगल्या प्रकारे मॉडिफाय होते. ठीक आहे. दॅट इज द माइंडसेट. बरेच वेळा आपल्याला भीती वाटते बोलण्यासाठी, मत मांडण्यासाठी. या सगळ्या गोष्टी आपल्या माइंडसेटवर प्रभाव करतात. दॅट्स वाय द प्रॉपर माइंडसेट, द प्रॉपर पर्सनॅलिटी विथ अ गुड माइंडसेट ऑलवेज हॅव चान्सेस फॉर सक्सेस इन लाईफ. ओके. आता आपण सुरुवात करूया. फ्रॉम फर्स्ट स्लाइड वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी हार्ड स्किल अँड सॉफ्ट स्किल्स. नॉर्मली आपण काय करतो की हार्ड स्किल म्हणजे काय, की जे टेक्निकल स्किल्स तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल युअर इन कम्प्युटर फील्ड, राईट? तुम्ही कम्प्युटरमध्ये आहात, तुम्ही सगळे कम्प्युटर फील्ड मधले स्टुडंट आहात. आयटी, कम्प्युटर, वन अँड द सेम, राईट? तुम्ही त्यामध्ये शिकत आहात. नाव what you are learning in your core institute, core in the sense what your proper studies are regarding computer, that is your technical skill, that is a hard skill. त्याला आपण हार्ड स्किल म्हणतो, थोडक्यात त्याला टेक्निकल स्किल्स म्हणतो. त्या स्किल्स आपल्यासाठी ऑफकोर्स महत्वाच्या आहेत. बट अपार्ट फ्रॉम दॅट अशा काही स्किल्स असतात तुमच्या लाईफमध्ये ज्या खूप म्हणजे खूप महत्वाच्या असतात. दी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल्स, इक्वली इम्पॉर्टंट विथ युअर टेक्निकल स्किल्स, इक्वली इम्पॉर्टंट. बिकॉज जस्ट इमॅजिन देर इज अन ऑर्गनायझेशन, एक कंपनी फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तुम्ही कॉलेजमध्ये स्टुडंट आहात, एखाद्या कॉलेजला कॅम्पस प्लेसमेंट होतात, राईट? यु नो कॅम्पस प्लेसमेंट असतात इन्स्टिट्यूटला. बऱ्याच कंपनीज येतात स्टुडंटला सिलेक्ट करण्यासाठी. जस्ट इमॅजिन की टेक्निकल स्किल्स म्हणजे काय, जसं एखाद्या विद्यार्थ्याचे जास्त मार्किंग आहे, जास्त अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे, तर त्यांचे टेक्निकल स्किल्स चांगले आपण समजतो. एखादी कंपनी जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये इंटरव्ह्यू साठी येत असेल, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? Just imagine that is not just a technical skill they are looking for. They are also looking for the people who are having good soft skills in their life. नाहीतर फक्त मार्क्सच्या बेसिसवर जर सिलेक्शन करायचं असतं ना, तर जस्ट इमॅजिन कंपनी तुमच्या इन्स्टिट्यूटच्या दरवाजापर्यंत कशाला आली असती? त्यांनी तर मेलवरतीच मागवली असती मार्कशीट सगळ्या स्टुडंटची आणि टॉपमोस्ट स्टुडंटला लगेच सिलेक्ट केलं असतं. सिम्पल, राईट? सिम्पल आहे ना? लगेच सिलेक्ट केलं असं त्यांनी मेलवरतीच की हा हे टॉपमोस्ट 5 स्टुडंट यांना सिलेक्ट करून टाका, यांना जॉब देऊन टाका. सिम्पल. बट इट इज नॉट लाईक दॅट.
There are many soft skills which are very, very important for your life, for your selection. Now, what happens into actual interview? For example, there is a batch of 50 students. 50 स्टुडंट्सची एक बॅच आहे. टेक्निकल स्किल्स किंवा तुमचं अकॅडमिक रेकॉर्ड कुठपर्यंत कामी येतं? कंपनी असं म्हणू शकते की काइंडली शॉर्टलिस्ट दी स्टुडंट्स हुज CGPA और GPA इज मोर दॅन 7.5 असं म्हणू शकते कंपनी. समजा 50 स्टुडंट्स आहेत. आउट ऑफ दोज 50 स्टुडंट्स देर आर 25 स्टुडंट्स हु आर हॅव्हिंग CGPA मोर दॅन 7.5. ओके, फाईन, शॉर्टलिस्ट झाले 25. बट त्या 25 स्टुडंट्सला जॉब भेटेल याची अश्युरन्स नसते. त्या 25 स्टुडंट्स पैकी फक्त 5च स्टुडंटचं सिलेक्शन करायचं असतं. नाउ इन दॅट 25 स्टुडंट्स डझंट मॅटर इफ यू आर हॅव्हिंग 90% or if you are having 75%. Now what matters? Your soft skills matters a lot here. कसे? 25 स्टुडंट्स जे असतात त्यांचा इंटरव्ह्यू जेव्हा होतो तेव्हा त्यांची टॉकिंग ॲबिलिटी, त्यांचा वे ऑफ टोन, टोन कशी आहे त्यांची, ते कसं बोलतायत, कसं सिच्युएशन मांडतायत, कसं एक्सप्लेन करतायत, त्यांची भाषा कशी आहे, हे सगळं बघितलं जातं. त्यांची लिडरशिप क्वालिटी कशी. लिडरशिप क्वालिटी म्हणजे जबाबदारी घेण्याची ताकद. एखादी सिच्युएशन सांगितली जाते इंटरव्ह्यू मध्ये अँड ऑन दॅट सिच्युएशन यू नीड टू टेल समथिंग, यू नीड टू टेल अ सोल्युशन ऑन दॅट, यू नीड टू बी अ टीम प्लेयर. तुम्ही टीम वाईज कसं सॉर्ट आउट करणार हे सगळं सांगावं लागतं. दीज आर ऑल दी सॉफ्ट स्किल्स ऑफ युअर लाईफ. सो जस्ट इमॅजिन, तुम्हाला दरवाजा तुमचा टेक्निकल स्किल 100% देणार, नो डाऊट. टेक्निकल स्किल्स आर इम्पॉर्टंट, नो डाऊट अबाउट दॅट. But equally, your soft skills are important at same level for your selection and for the growth of your career and life. Not just career, लाईफ मध्ये सुद्धा, आयुष्यामध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी तुमचे सॉफ्ट स्किल्स खूप खूप महत्वाचे असतात. साधं सिंपल उदाहरण घ्या, एक्झाम्पल, की तुम्ही जे दैनंदिन आयुष्य जे आपलं असतं, डेली लाईफ, वी से इट एज अ डेली लाईफ, डेली शेड्यूल. In daily schedule, we talk with our people, we talk with our family, we talk with our relatives, we talk with our friends. We communicate them, right? Through mobile, through face-to-face interactions. किती वेळा असं झालं असेल की तुमची मिसअंडरस्टँडिंग झाली असेल? बऱ्याच वेळा असं होतं, राईट? करेक्ट आहे? बऱ्याच वेळा फॅमिली सोबत मिसअंडरस्टँडिंग होते किंवा फ्रेंड्स मध्ये मिसअंडरस्टँडिंग होते. तुम्हाला बोलायचं वेगळं असतं पण समजलं वेगळं जातं समोर. दॅट इज मिसकम्युनिकेशन. अँड दॅट मिसकम्युनिकेशन लीड्स टू दी issues in relationships. Just imagine, आपण इथे फक्त रिलेशनशिप बद्दल बोलतोय, की साधं सिंपल उदाहरण घ्या, एक्झाम्पल घ्या, की एक जस्ट मिसकम्युनिकेशनमुळे रिलेशन मध्ये प्रॉब्लेम्स आले. तर सॉफ्ट स्किल ही खूप मोठी ब्रँच आहे. हा खूप मोठा सब्जेक्ट आहे की त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हा जस्ट एक पार्ट आहे. हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कम्युनिकेशन स्किल्सच्या व्यतिरिक्त बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या सॉफ्ट स्किल्स मध्ये असतात. जस्ट इमॅजिन हाऊ युअर लाईफ कॅन बी इफ युअर सॉफ्ट स्किल्स आर गुड. त्यामुळे सॉफ्ट स्किलचं इम्पॉर्टन्स खूप आहे तुमच्या लाईफमध्ये. जस्ट लाईक अ मोबाईल थिअरी. इथे मोबाईल थिअरी नावाचा एक वर्ड मी मेन्शन केलाय, राईट? मोबाईल थिअरी. व्हॉट हॅपन्स? हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सिम्पल. मोबाईलचे हार्डवेअर जे असतात ना ते टेक्निकल स्किल्स समजून चला. अँड मोबाईलचं जे सॉफ्टवेअर असतं ना दॅट इज अ काइंड ऑफ सॉफ्ट स्किल ऑफ युअर पर्सनॅलिटी. हे तुमचं सॉफ्ट स्किल समजून चला. एखादं सॉफ्टवेअर जर क्रॅश होतंय एखाद्या फोन मधलं, तर जस्ट इमॅजिन तो फोन आपण ऑपरेट करू शकतो का प्रॉपरली? नाही करू शकत, राईट? सिम्पल. आपण तो फोन प्रॉपरली ऑपरेट नाही करू शकत जर सॉफ्टवेअर जर सारखं सारखं क्रॅश होतंय. आपण आयफोन म्हणतो, आयफोन इज व्हेरी गुड, ब्रँडेड फोन. आयफोनला ब्रँडेड का म्हणलं जातं? त्याच्या बिल्ड क्वालिटीमुळे, त्याच्यामुळे नाही. त्याच्यासारखी बिल्ड क्वालिटी बाकीच्या पण कंपनीज देऊ शकतात. बट दिस सॉफ्टवेअर, आयफोन इज बेसिकली अ सॉफ्टवेअर, iOS सिस्टम. ऍपल हे कंपनीचं नाव आहे, राईट? iOS इज अ सिस्टम जस्ट लाईक अँड्रॉइड. सिम्पल. हे तुम्हाला माहिती आहे, ऑफकोर्स सगळ्यांना माहित असेल. तर सॉफ्टवेअर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इन्क्रीजिंग युअर ब्रँड व्हॅल्यू इन सोसायटी. ठीक आहे? सेम लाईक दॅट एक्झाम्पल, देर इज वन अनदर एक्झाम्पल कॉल्ड एज IQ वर्सेस EQ. IQ वर्सेस EQ आपल्याला काय सांगतं? IQ मीन्स इंटेलिजंट क्वेश्चन. इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे तुमच्या टेक्निकल स्किल्स. तुम्हाला जे फॅक्ट्स अँड फिगर्स तुमच्या स्टडीज मधले माहिती आहे, तुम्हाला एखाद्या सॉफ्टवेअरचं नॉलेज येत असेल ते तुम्हाला माहित आहे, ते झाले तुमचे इंटेलिजंट क्वेश्चन, तुमचं नॉलेज त्या गोष्टीबद्दलचं. नाउ व्हॉट डज EQ स्टँड्स फॉर? EQ स्टँड्स फॉर द इमोशनल क्वेश्चन.
इमोशनल क्वेश्चन म्हणजे तुमचे सॉफ्ट स्किल्स आले त्यामध्ये. दी वे ऑफ अप्रोच, दी माइंडसेट, दी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, सगळ्या या गोष्टी तुमच्या EQ मध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर इमॅजिन करा तुमचं EQ इक्वली इम्पॉर्टंट असतं IQ सारखंच, पण आपण बऱ्याच वेळा त्याला इग्नोर करतो. दॅट्स इट. ठीक आहे. सो EQ वरती पण फोकस द्यायचा आहे इथून पुढे, पर्सनॅलिटी वरती पण फोकस द्यायचा आहे आणि सॉफ्ट स्किल वरती फोकस द्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. आपण याच बद्दल डिस्कशन करणार आहोत इन कमिंग वीक्स. ओके. ऑल these 3 months are with us for enhancing the soft skills and improvise on it. ठीक आहे. यामध्ये एक एक्झाम्पल आहे दी सायलेंट जिनियस वर्सेस अ टीम प्लेअर. आपण म्हणतो ना सायलेंट जिनियस वर्सेस अ टीम प्लेअर, हे एक्झाम्पल का मी मेन्शन केलं इथे, जस्ट टू टेल यू दॅट असे बरेच स्टुडंट असतील जे अकॅडमिक्स मध्ये खूप हुशार आहेत, ज्यांना नॉलेज खूप आहे एखाद्या गोष्टीचं. ते पुढे जाऊन एक चांगल्या कंपनीमध्ये जॉबला जातील, ते चांगले एम्प्लॉईज बनतील. होतं काय की जे चांगले एम्प्लॉईज असतात, जिनियस जे असतात, ठीक आहे, बरेच त्यापैकी असे जिनियस असतात, असे हुशार व्यक्ती असतात की त्यांना एक्सप्लेन करायला जमत नाही, टीम हँडलिंग त्यांना जमत नाही, ट्रेनिंग जर द्यायची ठरली तर ते त्यांना जमत नाही, त्यांच्या टीमला घेऊन त्यांना चालणं जमत नाही, कोणाचं जर काही चुकलं एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल किंवा कुठे काही इश्यू झाले तर त्यांना ते समजून सांगायला जमत नाही. दॅट इज कॉल्ड एज दी सायलेंट जिनियस. म्हणजे असे लोक, असे एम्प्लॉईज की ते फक्त त्यांच्या फील्डसाठी, त्यांच्या ग्रोथसाठीच काम करताय. दे आर नॉट अ टीम प्लेयर. ही झाली ए कॅटेगरी. तर ते त्यांना जमत नाही किंवा त्यांना ते आवडत नाही सपोर्ट करणं, कोऑपरेट करणं, ते फक्त त्यांच्या धुंदीमध्येच असतात. दॅट इज दी सायलेंट जिनियस. टोटली फोकस्ड ऑन IQ म्हटलं तरी चालेल. टोटली फोकस्ड ऑन IQ, फक्त नॉलेजवर फोकस आहे, बाकी सॉफ्ट स्किल वर त्यांचा काहीच फोकस नाहीये. दे आर जस्ट इग्नोरिंग दी सॉफ्ट स्किल. दे आर जस्ट नॉट अ टीम प्लेयर. They just don't want to involve with people, discuss with people about anything. They just don't want that. They are just a silent genius. They are working for themselves. ते येत आहेत, त्यांचं काम करतायत आणि निघून जात आहेत, खतम. ते इन्व्हॉल्वच होत नाहीये, इव्हॉल्व्ह होत नाहीये, डिस्कस करत नाहीये. आणि सेकंड कॅटेगरी इज द टीम प्लेयर. भले एखाद्या स्टुडंटला थोडे कमी मार्क पडले असेल, तो पुढे जॉबला गेला किंवा ती पुढे जॉबला गेली, फॉर एक्झाम्पल एनीवन, पुढे गेल्यानंतर एक ऍव्हरेज एम्प्लॉई आहे, एक चांगल्या लेवलला पोहोचल्यानंतर ते टेक्निकली इतके साऊंड नव्हते, बट दे आर हॅव्हिंग गुड ॲबिलिटी टू टेल पीपल, टू टीच पीपल, टू बी अ गुड टीम लीडर. एक चांगले टीम लीडर बनू शकतात, ते टीमला हँडल करू शकतात, टीम मॅनेजमेंट त्यांना चांगली जमते. सिच्युएशन जर खूप खराब जर आली एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये, तर त्यांना डिसिजन मेकिंग त्यांच्याकडे असते चांगल्या प्रकारची. सगळ्या सॉफ्ट स्किल त्यांच्यामध्ये असतात कम्युनिकेशनच्या. सॉफ्ट स्किलच्या बाकीच्या पण लिडरशिप क्वालिटीज असतात, डिसिजन मेकिंग स्किल आली, त्यांची क्रिटिकल थिंकिंग आली, त्यांचा माइंडसेट आला पॉझिटिव्ह आला, सगळं आलं. त्याला म्हणतो आपण टीम प्लेयर. आता या दोघांपैकी ऑपॉर्च्युनिटी या ग्रोथचे चान्सेस कोणत्या कॅटेगरीला जास्त येऊ शकतात, ए और बी? आय वॉन्ट आन्सर फ्रॉम युअर साइड. ए कॅटेगरी की बी कॅटेगरी? अजून पण बरेच स्टुडंटचे कॅमेराज ऑन नाहीये. ठीक आहे. जस्ट बी डेडिकेटेड फॉर दॅट. लक्ष असू द्या त्यावरती, इग्नोर नका करू. फर्स्ट सेशन आहे, तुम्हाला हेजिटेशन वाटत असेल, इट्स ओके, खूप मोठा प्रॉब्लेम नाही येतो. दॅट इज नॉट अ बिग इश्यू फॉर यू. कॅमेरा फेस करणं पण हा एक पर्सनॅलिटीचा भाग आहे. वन थिंग, हा पण एक पर्सनॅलिटीचा पार्ट असतो, कॅमेरा फेस करणं. दॅट इज व्हेरी गुड अप्रोच ऍक्च्युली. ते असू द्या लाईफमध्ये. कारण की सी, तुमचा कॅमेरा ऑफ जरी असेल, राईट, मला पेमेंट तेवढंच भेटणार आहे, टू बी फ्रँक, राईट ना, तेवढेच मी घेणार आहे इन्स्टिट्यूट कडनं, नो डिफरन्स इन दॅट. बट तुमचा कॅमेरा जर ऑन असेल तर इंटरॅक्शन चांगलं होतं, डिस्कशन चांगलं करता येतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यासाठीच आहे, जस्ट सिम्पल. काही प्रॉब्लेम नाही, बॅकग्राऊंड मध्ये कोण येतंय जातंय, डोंट वरी अबाउट दॅट, डोंट वरी ॲट ऑल. मी समजू शकतो, आपण ग्रामीण भागातले आहोत, आपण घरात आहोत, घरातली पब्लिक इकडे तिकडे जाऊ शकते, काम करू शकतात. आय नो एव्हरीथिंग, राईट. मी समजू शकतो, मी पण त्या फेज मधून गेलोय ऍक्च्युली. त्यामुळे नथिंग लाईक दॅट की असं लाज वाटण्यासारखं किंवा हेजिटेट करण्यासारखं काही नाहीये. इट्स ओके. आय एम नॉट टीचिंग फ्रॉम लंडन और US एनी अदर सिटी, शिकागो और समवेअर एल्स. ऑस्ट्रेलियामधून मी शिकवत नाही, मी इथूनच शिकवतोय आसपासच्याच एरियामधून. ठीक आहे. सो इट्स ओके टू स्विच ऑन युअर कॅमेराज. बी कम्फर्टेबल, कम्फर्टेबल राहा, इट्स फाईन. काहीच असं भीती मनात ठेवण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला तो अधिकार पण दिलाय की कोणत्याही सेशन मध्ये तुम्हाला जेव्हा पण वाटेल की काही प्रश्न विचारायचा आहे, इफ यू आर कन्फ्युज इन IQ अँड EQ, तुम्हाला जर वाटतंय की हा मला हे समजत नाहीये,
तर मी ती चांगल्या भाषेत अजून सरळपणे सांगू शकतो. डोंट वरी ॲट ऑल. यू हॅव ऑल दी राईट. सी, तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे इन्व्हेस्ट केले, तुमच्या आईवडिलांचे कष्टाचे पैसे त्यामध्ये आहेत, एव्हरीथिंग राईट. तर तुम्हाला त्याचं फळ भेटणं गरजेचं आहे. यू शुड गेट दोज रिझल्ट फॉर यू. हे तुमच्यासाठीच आहे हे लक्षात असू द्या. पुढच्या सेशनला तुम्ही जर ऍबसेंट असाल, माझ्या लाईफमध्ये काहीच फरक पडणार नाही त्यामध्ये, राईट. बट तुमच्यासाठी नक्की फरक पडू शकतो. सो अटेन्शन असू द्या, फोकस्ड राहा, डेडिकेटेड राहा. कदाचित असं होतं ना, कधी कधी एक छोटंसं सेशन, एक छोटासा कोर्स खूप काही शिकवून जातो, आपल्या लाईफला मॉडिफाय करून जातो. इट कॅन हॅपन. सो बी अटेंटिव्ह, बी डेडिकेटेड. त्यासाठी कसं असतं माहिती का, माइंडसेट चेंज करणं खूप गरजेचं आहे. फर्स्टली दी माइंडसेट ऑफ युअर लाईफ. तुम्ही स्वतःला कमी जर समजत असाल ना आत्ताच, की वी आर फ्रॉम लोकल लेवल, आम्ही एक साध्या खेड्यातले स्टुडंट आहोत, आम्ही कुठे लाईफमध्ये अचीव्ह करणार आहे, हा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे तुमच्या थिंकिंगचा. कारण की विचार करा, तुमची थिंकिंगच तशी डेव्हलप तुम्ही केली नाही अजून, की तुम्ही कुठे पण काही पण अचीव्ह करू शकता. कीप दॅट इन माइंड. डोंट वरी ॲट ऑल अबाउट युअर लोकेशन, डोंट वरी ॲट ऑल अबाउट युअर बॅकग्राऊंड, डोंट वरी अबाउट युअर फायनान्शियल स्टेटस, डोंट वरी ॲट ऑल. काहीच घाबरण्याची गरज नाही लाईफमध्ये या गोष्टींबद्दल. जन्म आपण कुठे घेतो ना हे आपल्या हातात नसतं, बट आपली लाईफ कशी मॉडिफाय करायची ना, अँड हाऊ वी नीड टू ग्रो इन टू आवर लाईफ, ते आपल्या हातात आहे सगळं. दॅट इज इन टू आवर हँड. सो कसं फोकस द्यायचंय, कसं अटेन्शन द्यायचंय, तुम्हाला इतके हजारो एक्झाम्पल्स भेटतील. तुम्ही जर गुगल आउट जर केलं ना, इतके एक्झाम्पल्स तुम्हाला भेटतील की इट्स खूप एक्झाम्पल्स, की कसे लोक खूप छोट्या पोझिशन पासून एका ग्रामीण भागातनं खूप हाय लेवलला पोहोचले. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही पण त्यापैकी एक होऊ शकतात. बट फॉर दॅट युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही त्यासाठी रेडी असणं गरजेचं आहे. तुम्हीच जर स्वतःला लिमिटेड करून जर ठेवलं ना, देन आय कॅनॉट डू, इवन गॉड कॅनॉट डू एनिथिंग इन टू दॅट, राईट. दॅट्स वाय युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज यू वॉन्ट टू ग्रो. तुम्हाला ग्रो होण्यासाठी तुमचा माइंडसेट पहिले चेंज करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. हे पहिलं वाक्य कधी पण लक्षात ठेवा. आणि लास्ट, हेच इम्पॉर्टंट आहे, हे कधी पण लक्षात असू द्या. ठीक आहे. नाव मुव्हिंग ऑन टू दी पीपीटी. समजतंय सगळ्यांना? आता मी पुन्हा एकदा क्वेश्चन विचारतो. आपण जसं फ्लो मध्ये चाललोय, समजतंय? सेम लँग्वेज अशी ठेवायची, इंग्लिश मराठी कॉम्बिनेशन कम्फर्टेबल आहे सगळ्यांसाठी? जस्ट टेल मी, हो. कम्फर्टेबल आहे? बाकी मेंबर्स रिस्पॉन्स असू द्या, सांगत चला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आवाज येत नाही बाकी मेंबर्स? येतोय सर. ठीक आहे. तर असंच आपण पोझिशन ठेवूया डिस्कशनची, इंग्लिश मराठी कॉम्बिनेशन इन सेम वे. ठीक आहे. सो अ टीम प्लेअर इज ऑलवेज बेटर दॅन दी सायलेंट जिनियस. हे लक्षात असू द्या. टीम प्लेअर बनणं कधी पण चांगलं असतं, बिकॉज अ टीम प्लेअर इज हॅव्हिंग मॅक्झिमम चान्सेस ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन टू देअर लाईफ. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल ना, तर कोऑपरेट करत जायचंय. लाईफमध्ये आपण काइंडनेस ठेवणं खूप गरजेचं असतं. अ टीम प्लेअर ऑलवेज हॅज द ग्रेटेस्ट चान्सेस ऑफ ग्रोथ इन टू देअर लाईफ. हे लक्षात असू द्या. एकटे राहाल, एक ठराविक लेवल पर्यंत जाऊ शकता, बट पुढे जाऊन टफ होत जाईल सिच्युएशन. दॅट्स वाय बिंग अ टीम प्लेअर इज ऑलवेज गुड अँड पॉझिटिव्ह. दॅट्स इट. नाउ वाय सॉफ्ट स्किल्स आर रिक्वायर्ड? आपण इतकं महत्व का देतो यांना? वाय आर दे रिक्वायर्ड? फॉर व्हॉट इज द फायनल अल्टिमेट रिझल्ट और गोल फॉर अस अबाउट दी सॉफ्ट स्किल्स? टू इंटरॅक्ट करण्यासाठी. इंटरॅक्ट इन द सेन्स व्हॉट? आपला जो मेसेज आहे तो पुढच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. दॅट्स इन करेक्ट वे, टू अवॉइड मिसअंडरस्टँडिंग. आपल्याला जे बोलायचंय ते करेक्ट मेथडमध्ये पुढच्यापर्यंत पोहोचणं, त्याला म्हणतात परफेक्ट इंटरॅक्शन. सॉफ्ट स्किल्स आर रिक्वायर्ड फॉर इंटरॅक्शन विथ पीपल ॲट पर्सनल लेवल, ॲट प्रोफेशनल लेवल, ॲट कॉलेज लेवल, इन क्लासेस लेवल, एनीवेअर, राईट. टू इन्फ्लुएन्स द पीपल. सेकंड, टू इन्फ्लुएन्स. लोकांना प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यावर इन्फ्लुएन्स टाकण्यासाठी, त्यांना एखादी ऍक्शन घेण्यासाठी सॉफ्ट स्किल्स खूप गरजेचे असतात. नाउ इफ यू आर अ लीडर, इफ यू आर अ टीम मॅनेजर इन टू युअर ऑर्गनायझेशन, तुम्हाला तुमच्या टीमला मोटिवेट करायचंय, तुम्हाला तुमच्या टीमला ऍक्शन घेण्यासाठी सांगायचंय फ्युचरमध्ये. हाऊ यू विल डू दॅट? तुमचे सॉफ्ट स्किल्स तिथे कामी येतील, की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजवताय. हाऊ इज युअर वे ऑफ टेलिंग देम? टू कॅटेगरीज. वे ऑफ टेलिंग देम इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं? If I'm asking anyone, for example, if I'm saying that there is Shubhangi on camera, if I'm saying that Shubhangi, you need to do this work, if I'm generally saying,
शुभांगी, यू नीड टू डू दिस वर्क, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. यामध्ये काय दिसतं? पोलाइटनेस दिसतो, काइंडनेस दिसतो. आता मी हेच जर म्हणलं शुभांगी यू हॅव टू डू दिस वर्क, देर इज नो ऑप्शन, मी जर रागात बोललो, तुम्ही इमॅजिन करा 2 सेंटेन्सेस आहेत, देर आर 2 सेंटेन्सेस विथ सेम वर्डिंग सेम आहेत, की मी सांगतोय एखाद्या पर्सनॅलिटीला, एखाद्या स्टुडंटला की तुम्हाला हे काम करायचंय. सेम वर्ड्स युज इन बोथ सेंटेन्सेस, बट सी द डिफरन्स. एकामध्ये मी काइंडनेसने सांगतोय, आपुलकीने सांगतोय, अँड इन अदर सेंटेन्स आय एम शोईंग दी ऑथॉरिटी, मी ऑर्डर दिल्यासारखं सांगतोय. व्हॉट शी विल लाईक, तिला काय आवडेल, कसं सांगितलं आवडेल? शुभांगी, व्हॉट इज द केस, तुला हाऊ यू विल लाईक इट, इन पोलाइटनेस और इन रॅशनेस और ऑथॉरिटिव्ह वे? सर मला पहिलंच आवडेल आपुलकीने. राईट, आपुलकीने आवडेल. सिम्पल, व्हेरी गुड. का? ते प्रत्येकाला आवडेल, नॉट जस्ट शी, म्हणजे नॉट ओनली फॉर शुभांगी बट एव्हरीवन. प्रत्येकाला, तुमच्यापैकी प्रत्येकाला असंच आवडेल की प्रेमाने सांगितलेलं पाहिजे, आपुलकीने सांगितलेलं पाहिजे, विथ काइंड सांगितलेलं पाहिजे, काइंडनेसने सांगितलेलं पाहिजे. वाय? सेम वर्ड्स बट डिफरंट अप्रोच ऑफ पीपल. खूप इम्पॉर्टंट असतं. टीम मध्ये असे लोक मी बघितलेले, सिरियसली. मी खूप वर्षांपासून जॉब करत आलोय कॉर्पोरेट फील्डमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगल्या पोझिशनला जॉब केलाय. मी असे लोक बघितले की त्यांना काढून टाकलंय लिटरली, त्यांची पोझिशन चांगली असून सुद्धा. आता काढून टाकतात म्हणजे कसं करतात माहितीये का? नॉट जस्ट तेच सांगितलं जातं की तुम्ही निघून जा जॉब करून, असं नाही सांगत. तुम्हाला या लोकेशनला शिफ्ट व्हावं लागेल, तुम्हाला ही जबाबदारी दिली जाईल, असे वेगवेगळे रिझन्स पण दिले जातात त्यांना. आणि ऑर्गनायझेशनला माहित आहे की हे शिफ्ट होणार नाही, तर असं पण होतं. आणि जर तरी पण स्टाफ जर करतच असेल, तर स्टाफला नंतर सांगितलं जातं की यू हॅव 3 months ऑफ टाइम, यू हॅव 2 months ऑफ टाइम, यू नीड टू स्विच और यू नीड टू चेंज युअर ऑर्गनायझेशन. क्लिअरली सांगितलं जातं. माझ्या समोर असे खूप एक्झाम्पल्स आहेत. जस्ट थिंक ऑफ दॅट. चांगले चांगले परफॉर्म केलेले स्टाफ. वाय? अप्रोच कंपनी बद्दलचा, कंपनी टीम मध्ये चांगला अप्रोच न ठेवणं, ॲरोगन्सी दाखवणं, प्रोफेशनलिझम न दाखवणं, ऍटिट्यूड वेगळ्याच लेवलला ठेवणं. ऍटिट्यूड हा एक खूप चांगला शब्द आहे. आपण म्हणतो ना यांना ऍटिट्यूड आहे, ऍटिट्यूड यांना आहे म्हणजे काय म्हणतो आपण? हे एक चुकीचा सेंटेन्स आहे. यांना खूप ऍटिट्यूड आहे. ऍटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे. एव्हरीवन हॅज द ऍटिट्यूड, बट देर आर कॅटेगरीज इन ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अँड निगेटिव्ह ऍटिट्यूड. राईट? तो ऍटिट्यूड असणं खूप चांगलं आहे. यू शुड हॅव दॅट काइंड ऑफ ऍटिट्यूड, बट व्हॉट काइंड ऑफ ऍटिट्यूड? दी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, दी पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी. ह्या काइंडचा ऍटिट्यूड तुम्हाला असणं गरजेचं असतं टू एनहान्स अँड ग्रो इन युअर लाईफ. That's why interaction, influence, and impress people. To impress the people, soft skills are very, very important. तरच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. तुम्ही विचार करा, तुम्ही जर रागाने जर प्रत्येकाशी जर बोलत राहिले तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील का? व्हेरी सिम्पल. तुमचे नातेवाईक, तुमचे फॅमिली मेंबर सुद्धा तुम्हाला एक वेळेनंतर, एक काळानंतर दे विल स्टार्ट इग्नोरिंग यू, की हे काय बोलतायत, कसा यांचा अप्रोच आहे फॅमिली बद्दल किंवा रिलेटिव्ह बद्दल. जस्ट इमॅजिन, जर आपण फॅमिली बद्दलच जर असं रागाने बोलत चाललो किंवा इन्फ्लुएन्स जर आपला निगेटिव्ह असेल, इवन फॅमिली विल बी स्टार्ट इन सच सिनॅरिओ अबाउट यू निगेटिव्हली, दे विल स्टार्ट थिंकिंग अबाउट यू. तर सोसायटीचा विचारच करा तुम्ही, बाकी पब्लिक कसा विचार करेल? जस्ट इमॅजिन. सो युअर वे ऑफ टॉकिंग, वे ऑफ अप्रोच इन टू युअर लाईफ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं आपण शिकणार आहोत या ड्युरेशन मध्ये, रिगार्डिंग इन्फ्लुएन्स, रिगार्डिंग इम्प्रेशन ऑफ सॉफ्ट स्किल्स, रिगार्डिंग हाऊ टू इंटरॅक्ट विथ पीपल. कम्युनिकेशन स्किल वरती एक वेगळं प्रेझेंटेशन असणार आहे. राईट? एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस. ठीक आहे? ओके, मुव्हिंग फर्दर, देर आर 5 things विच आर ऑलवेज इन अ बिलीफ सिस्टम ऑफ पीपल इन स्टुडंटच्या मनामध्ये काही संभ्रम असतात, काही गोष्टी असतात की त्या आपण फॉलो करत चालतो. काय ते? इंग्लिश लँग्वेज इज द किंग मेकर. इंग्लिश लँग्वेज म्हणजे राजा आहे, खतम बात. ज्याला इंग्लिश जमते ते स्टुडंट खूप हुशार असतात, ते स्टुडंट खूप टेक्निकली ऍडव्हान्स असतात. नो, तसं बिलकुल नाहीये. इंग्लिश इज जस्ट अ पार्ट ऑफ लँग्वेज. इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज, अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. एखाद्याला खूप चांगली इंग्लिश येते, दॅट इज अ गुड थिंग ऍक्च्युली. ती चांगली गोष्ट आहे, तो एक पर्सनॅलिटीचा भाग आहे तुमचा. बट याचा अर्थ असा नाहीये की तुमचं सॉफ्ट स्किल खूप चांगलं आहे, तुमची इंग्लिश जर चांगली असेल तर. तुम्ही जेव्हा न्यूज चॅनल बघतात ना, आपण न्यूज चॅनल जेव्हा बघतो, तुम्ही विचार करा इंग्लिशमध्ये किती न्यूज अँकर्स जे असतात, होस्ट जे असतात, ते इंग्लिशमध्ये किती चांगलं बोलतात. पण त्यांचा वे बघितला टॉकिंगचा किंवा जो बोलण्याचा वे असतो, कधी कधी किती हार्शली बोलतात ते लोकांसोबत किंवा जे तिथे पॅनल वरती असतात. किती वादविवाद होतात, डिबेट किती होतो. राईट? म्हणजे तुम्हाला चांगली इंग्लिश येते याचा अर्थ असा नसतो की तुमची सॉफ्ट स्किल खूप चांगली आहे. इट इज नॉट नेसेसरी.
सो जस्ट एक्झाम्पलसाठी मी ब्रॅकेटमध्ये बघा PM प्राईम मिनिस्टरचं एक्झाम्पल दिलंय. वाय? प्राईम मिनिस्टर किंवा किती मोठ्या मोठ्या लेवलचे लोक असे की त्यांना इंग्लिश येत पण नव्हती चांगल्या लेवलची, आज पण येत नाही. आज पण येत नाही इतकी इंग्लिश की ते आपण म्हणू शकतो की व्हेरी हाय एज्युकेटेड और हाय क्वालिफाईड इंग्लिश आहे ना, बट तरी पण ते पूर्ण देश सांभाळतात. जस्ट इमॅजिन. वाय? दे आर हॅव्हिंग ट्रान्सलेटर्स विथ देम. दे नो इंग्लिश इज जस्ट अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. दॅट इज जस्ट अ लँग्वेज. त्यांना जेवढी गरजेची तेवढी ते शिकले, राईट. बट इंग्लिश लँग्वेज येते म्हणून एखादा व्यक्ती सक्सेसफुल होणार असं नाहीये, राईट. तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आत्मसात कराव्या लागतील, ते महत्वाचं आहे. त्यामुळे असं कधीच माइंडमध्ये ठेवू नका की तुमची इंग्लिश खूप जास्त चांगली नाहीये, युअर इंग्लिश इज नॉट सो गुड, देन युअर सॉफ्ट स्किल विल नॉट बी इम्प्रोवाइज्ड. नथिंग लाईक दॅट. सॉफ्ट स्किल इज सेपरेटली वर्किंग ऑन इट्स पाथ. इंग्लिश लँग्वेज इज अ डिफरंट पार्ट. दॅट्स इट. ठीक आहे. डोंट वरी अबाउट इट देन. लक्षात असू द्या. सेकंड, सॉफ्ट स्किल्स कम्स बाय बर्थ. जन्मतः सॉफ्ट स्किल किंवा एखादा नॉलेज एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला भेटतं. असं म्हणतो ना आपण, हे जन्मानेच हुशार आहे असं म्हटलं जातं. सी, हेरिडिटरीली किंवा वंशवळीने आपल्याला काही ठराविक गोष्टी भेटतात, नो डाऊट. याचा अर्थ असं नाही की सॉफ्ट स्किल आपण पूर्ण जन्मानेच घेऊन येतो. नथिंग लाईक दॅट. नो. अ बिग नो फॉर दॅट. टोटली नो. हे सगळं आपण डेव्हलप करतो आपल्या पर्सनॅलिटीने. आपल्या सोसायटीमध्ये कसे लोक आहेत, आपलं फ्रेंड सर्कल कसं आहे, आपण कसं बोलतो, आपण कसं एकमेकाशी संवाद साधतो, आपण कॉलेजमध्ये कसं बोलतो, टीचर सोबत कसं बोलतो, आपण किती इंटरेस्टिंगली स्टडीज करतो, हे सगळं सॉफ्ट स्किल्स मध्ये येतं. तुमचा वे ऑफ अप्रोच रिगार्डिंग एव्हरीथिंग इन टू युअर लाईफ. म्हणून एक वेळ तुम्ही अभ्यास करत नाही म्हणजे तुम्ही टेक्निकल स्किलला थोडं साईडला ठेवतात, बट सॉफ्ट स्किल्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू कॅरी करत असतात. तुम्ही तुमच्या घरच्यांशी घरामध्ये बोलतात, ते सुद्धा तुमचं सॉफ्ट स्किल आहे ऍक्च्युली. यू कॅरी इट विथ यू एव्हरी नाव अँड देन. दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. ते तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे, अविभाज्य भाग म्हणतो आपण त्याला, ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. सो सॉफ्ट स्किल हे डेव्हलप करता येतं. तुम्हाला आज कम्युनिकेशन प्रॉपरली जमत नाहीये, डोंट वरी, आपण ते पण इम्प्रोव्हाइज करणार आहे. इफ यू आर अफ्रेड अबाउट पब्लिक स्पीकिंग, काय पब्लिक स्पीकिंग मध्ये कशावर लक्ष ठेवलं पाहिजे, डोंट वरी, आपण त्यावर पण वर्क करणार आहे. क्रिटिकल सिच्युएशन्स मध्ये कसं डिस्कस करायचं, कसं डिसिजन घ्यायच्या, डोंट वरी, आपण ते पण डिस्कस करणार आहे. हाऊ वी नीड टू मॅनेज द टाइम इन टू सर्टन सिच्युएशन्स, डोंट वरी, आपण ते पण मॅनेज करणार आहे, आपण ते पण डिस्कस करणार. डोंट वरी ॲट ऑल. आपण सगळ्या प्रकारचे मेजर पर्सनॅलिटी, मेजर डेव्हलपमेंट स्किल्स अँड मेजर सॉफ्ट स्किल्स सगळे शिकणार आहोत. ठीक आहे. बी रेडी फॉर दॅट. फक्त तुमच्याकडनं इंटरेस्ट, डेडिकेशन अँड प्रेझेंटी मला महत्वाची. दॅट्स इट. ते फक्त असू द्या तुमच्या लाईफमध्ये. बिकॉज टाळी एका हाताने वाजत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. माझ्या साईडने मी 100% देणार आहे, टेलिंग यू अगेन अँड अगेन. तुमच्या साईडने डेडिकेशन असणं, तुमच्या साईडने अप्रोच असणं पण माझ्यासाठी महत्वाचं आहे. दॅट्स इट. थर्ड थिंग, ओनली टेक्निकल नॉलेज इज इम्पॉर्टंट. असं बरेच जण म्हणतात मला टेक्निकल नॉलेज येतं, बस तेच महत्वाचं आहे, खतम. नो. इतक्या वेळा आपण तेच समजून घेत होतो की इंटरव्ह्यू मध्ये किंवा लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी टेक्निकल नॉलेजच्या सोबत सोबत तुम्हाला सॉफ्ट स्किल्स खूप महत्वाचे आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. ठीक आहे. इक्वली इम्पॉर्टंट विथ टेक्निकल नॉलेज. त्यामुळे सॉफ्ट स्किलला बिलकुल इग्नोर करायचं नाहीये. आपण म्हणतोय सॉफ्ट स्किलला इग्नोर करायचं नाही, म्हणजे काय इग्नोर करायचं नाही? खूप मोठा प्रश्न आहे की नेमकं काय इग्नोर नाही करायचं. सॉफ्ट स्किल म्हणजे काय, हे पूर्ण या ड्युरेशन मध्ये तुम्हाला समजणार आहे. प्रत्येक प्रेझेंटेशन एक वेगळी इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे. प्रत्येक प्रेझेंटेशन एक वेगळ्या नॉलेजमध्ये, वेगळ्या केस स्टडीज बद्दल घेऊन येणार आहे. सगळं नॉलेज आपण शेअर करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. दिस इज ओनली द फर्स्ट सेशन, इंट्रोडक्टरी सेशन. ग्रोथ कम्स ओनली विथ द टार्गेट अचिव्हमेंट. खूप जणांना असं वाटतं की टार्गेट अचीव्ह केलं म्हणजे ग्रोथ आली, खतम. नो. खूप चांगले चांगले एम्प्लॉईज, टार्गेट अचीव्ह केलेल्या एम्प्लॉईजला जॉब सोडावे लागलेत. ॲज आय टोल्ड यू प्रिव्हियसली ऑल्सो. तुमचा अप्रोच जर तुमच्या कंपनीमध्ये चांगला नसेल, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही चांगलं बोलत नसाल, वावरत नसाल, तुमचे स्किल्स जर तसे डेव्हलप नसतील, एव्हरीथिंग कम्स अंडर सॉफ्ट स्किल्स विथ दिस. टार्गेट अचीव्ह करण्याच्या पलीकडे, फॉर एक्झाम्पल देर आर 2 स्टुडंट्स, 2 एम्प्लॉईज फॉर एक्झाम्पल, they are achieving the 100% target or 80% target, for example, but the presentation skill of the other student is much better than the first category. तर विचार करा, सेकंड वाल्या कॅटेगरीची ग्रोथचे चान्सेस जास्त होतील. वाय? बिकॉज ऑफ जस्ट दी सॉफ्ट स्किल्स. इक्वल मार्क्स कॅनॉट सिलेक्ट बोथ दी कॅन्डिडेट्स.
the ratio of soft skills and all those categories make the difference. कारण की तुमचे टेक्निकल नॉलेज सेम असू शकतात, तुम्ही टेक्निकली साऊंड इक्वली असू शकतात ऍज अ स्टुडंट तुमच्या बॅचमध्ये, बट सॉफ्ट स्किल्स प्रत्येकाचे वेगवेगळ्या लेवलचे असतात. यू डोंट कॉपी पेस्ट दी सॉफ्ट स्किल्स, यू कॅनॉट कॉपी पेस्ट इट. हे तुम्हाला डेव्हलप करावे लागतात. सगळ्यात मोठी बात तर सॉफ्ट स्किलची हीच आहे की ते कॉपी पेस्ट नाही करतायत, राईट. ते आपण कोणाकडनं कॉपी पेस्ट नाही करू शकत, ते शिकू शकतो फक्त आपण, ते आपल्या लाईफमध्ये डेव्हलप करू शकतो. दॅट्स इट. फेक वागू शकतो आपण थोड्या वेळासाठी, बट ऍट अ लॉंग टर्म तुम्हाला सॉफ्ट स्किल डेव्हलप करावेच लागतात टू गो फर्दर इन टू युअर लाईफ. दॅट्स इट. इट इज नॉट अ कॉपी पेस्ट क्रायटेरिया, नॉट ॲट ऑल. अँड लास्ट पॉइंट सेज दॅट गुड इन अकॅडमिक्स इज इक्वल टू गुड इन सॉफ्ट स्किल्स. नो. एखाद्याला 90-95% पडतायत म्हणजे ते सॉफ्ट स्किल्स मध्ये पण हुशार असतील असं नसतं. एखाद्याच्या 70-75% वाले स्टुडंटचे पण सॉफ्ट स्किल्स चांगले असू शकतात कम्पेअर टू दी स्टुडंट विथ 90% असू शकतात. सॉफ्ट स्किल्स अँड अकॅडमिक्स प्लेज अ डिफरंट रोल इन टू युअर लाईफ, एज आय टोल्ड यू प्रिव्हियसली. बट हा असं असू शकतं की द स्टुडंट हु इज गुड इन अकॅडमिक्स इज ऑल्सो गुड इन सॉफ्ट स्किल्स. दॅट इज कॉल्ड एज आयसिंग ऑन द केक क्रायटेरिया. सोने पे सुहागा म्हणतो ना आपण, राईट. ऐकलं असेल ना सोने पे सुहागा बरेच वेळा तुम्ही, राईट. आयसिंग ऑन द केक त्याला म्हणतात की एखादा स्टुडंट अकॅडमिक्स मध्ये पण चांगला आहे अँड सॉफ्ट स्किल्स मध्ये पण चांगला आहे. दॅट इज द बिगेस्ट अँड ग्रेटेस्ट कॉम्बो ऑफ एनी स्टुडंट. असं जर असेल तुमच्यामध्ये, तुमच्यापैकी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ते स्टुडंट आहात, देन देर इज नो स्टॉपिंग फॉर यू. तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही डेव्हलपमेंट करण्यामध्ये आणि ग्रोथ करण्यामध्ये, कोणीच नाही, जर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यात असेल. So just keep in mind, with respect to academics, also focus on soft skills to develop into your life. Keep that in mind. जसं mindset बद्दल मी बोललो, as I told you about the mindset, there is an example, a story for that. A story of shoemaking company, right? Shoemaking company, एक शूज बनवणारी कंपनी. सगळ्यांना गोष्टी आवडतात, राईट. आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलोय. एखादी गोष्ट स्टोरी वाईज सांगितली तर ती खूप भारी वाटते, खूप मजा येते ऐकण्यासाठी. जस्ट 1 मिनिट. आवाज येतोय माझा? एम आय ऑडिबल? जस्ट लेट मी नो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? ऑडिबल आहे? बिकॉज नेटवर्क स्विच झालं थोडस त्यामुळे. ओके, येतोय. येस येस, ओके ओके, ठीक आहे. शू मेकिंग कंपनी, शूज बनवणारी एक कंपनी आहे. त्यामध्ये एक सिच्युएशन आहे, त्यांना ग्रो करायचं असतं, त्या कंपनीला ग्रो करायचं असतं. व्हॉट दे डू इज दे आस्क देअर 2 स्टाफ. 2 स्टाफ असतात. तुम्हाला माहित असतं मार्केटिंगसाठी स्टाफ असतात, राईट. यू नो, मार्केटिंगसाठी स्टाफ असतात, सेल्ससाठी स्टाफ असतात. तर काय होतं, ते 2 स्टाफ असतात, त्यांना एक स्टडी दिला जातो, एक सर्वे करण्यासाठी एक चॅलेंज दिलं जातं की तुम्ही या एरियामध्ये, आसपासच्या एरियामध्ये सर्वे करा आणि सांगा की कोणत्या एरियामध्ये आपण पुश करू शकतो, आपली मार्केटिंग टाकून सेल्स करू शकतो, कशी आपण डेव्हलपमेंट करू शकतो. तर ते दोघे जण इंडिपेंडंटली आपापल्या हिशोबाने सर्वे करायला स्टार्ट करतात. जवळपास 15-20 दिवस सर्वे होतो, 1 महिन्याच्या अराउंड सर्वे करतात ते आणि कंपनीकडे जातात. एक मीटिंग होते परत त्यांची. दे हॅड अ मीटिंग विथ दी कंपनी यु नो ओनर्स अँड ऑल दोज पीपल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तर त्यांना विचारलं जातं की काय रिस्पॉन्स होता, कसं वाटलं तुम्हाला, हाऊ वॉज दी यु नो फीडबॅक ऑफ पीपल फॉर आवर कंपनी अँड ग्रोथ करण्यासाठी डिमांड आहे का. ए कॅटेगरीचा एम्प्लॉय म्हणे, फर्स्ट कॅटेगरी, दी फर्स्ट कॅटेगरी सेड दॅट there is okay demand in several areas. Okay demand होता, average demand was there because there are also some companies working into that area. त्या एरियामध्ये बाकीच्या पण कंपनीज काम करतायत. बट आपण जर आपली प्राइसिंग वगैरे थोडीशी कमी केली तर आपण आपलं प्रोडक्ट स्विच करू शकतो, म्हणजे पिच करू शकतो तिथे, ठीक आहे. बट असा एक एरिया होता म्हणे, असा एक एरिया होता की त्या एरियामध्ये कोणीच शूज घालत नव्हतं, ते वापरतच नव्हते. त्यामुळे मी तिथून निघून आलो. I came back and I just ignored that area because there was no one who was using the shoes. I ignored it. तर आपण असं करू शकतो. नाव कंपनी ओके ऍक्सेप्टेड, कंपनीने असं
समजून घेतलं थोडंसं काय काय होतं. देन कंपनी मूव्ड ऑन टू दी सेकंड एम्प्लॉई, सेकंड केस, बी कॅटेगरी एम्प्लॉई. They asked him again the same question, what was the findings? He said that again the average demand everywhere, there were few companies working in the area. Same response, few companies working in the area. आपण जर प्राइसिंग स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली, आपण जर मार्केटिंग आपली थोडी चेंज केली, then we can enhance, we can boost up our marketing and we can sell over there. आपण सेल आउट करू शकतो. But that second employee said that, but there was one area where there were people who were not using shoes. तिथे एक एरिया असा होता म्हणे, तिथे शूज घालतच नव्हतं कोणी. तर तिथे आपल्याला बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आपला प्रोडक्ट पिच करण्याची आणि सेल आउट करण्याची. जर तिथे आपण उतरलो आणि लोकांना जर महत्व सांगितलं आपल्या शूजचं, आपल्या कंपनीचं, तर 100% तिथे खूप मोठा ग्रोथ आहे. कारण की तिथे कोणीच गेलेलं नाहीये, तिथे कोणीच पोहोचलेलं नाहीये. आपल्याला खूप मोठा स्कोप आहे तिथे डेव्हलप करण्यासाठी. गॉट इट? 2 केसेस समजल्या तुम्हाला? 2 केसेस, राईट? डिफरन्स कुठे आला? ए कॅटेगरी वाला स्टाफ म्हणे की एक एरिया असा की तिथे शूज कोणीच घालत नाही, तिथे नको जायला, त्याने इग्नोर केला तो एरिया. अँड सेकंड कॅटेगरी वॉज दॅट की एक एरिया असा की तिथे खूप आपल्याला डेव्हलपमेंटचा चान्स आहे, तिथे आपण नक्की उतरलं पाहिजे कारण की तिथे कोणीच शूज घालत नाही, तिथे आपण पोहोचलं पाहिजे. नाउ यू टेल मी फ्रॉम दिस 2 थिंग्स विच कॅटेगरी इज गुड फॉर ग्रोथ अँड ऑपॉर्च्युनिटी? कोणत्या कॅटेगरीवाला स्टाफ चांगला आहे? बी कॅटेगरी वाला. बी कॅटेगरी. अदर चॅटबॉक्स मध्ये पण तुम्ही टाकू शकता, नॉट नेसेसरी की तुम्ही अनम्यूटच करून बोललं पाहिजे, तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण टाकू शकता. ठीक आहे. विच कॅटेगरी इज गुड वन? कोणती कॅटेगरी चांगली आहे स्टाफची? ज्याने ऑपॉर्च्युनिटी बघितली ती कॅटेगरी की ज्याने इग्नोर केलं ती कॅटेगरी? अदर गाईज, which one? I want responses from other people also. Shubhangi says B category. Other people? इंटरॅक्टिव्ह बना, थोडंसं इंटरॅक्टिव्ह बना. कोणी म्हणतंय फर्स्ट, कोणी म्हणतंय बी कॅटेगरी. बी कॅटेगरी ठीक आहे, बी कॅटेगरी मध्ये जास्त आहे. इट्स ओके, चुकलं तरी काय फार मोठी अशी काही पनिशमेंट थोडी नाही. इट्स ओके, इट्स इंटरॅक्शन पार्ट, राईट? बी कॅटेगरी ठीक आहे, बी कॅटेगरी वाले जास्त आहे, ठीक आहे, ओके. होतं काय, सी इन लाईफ देर आर पीपल हु आर अपॉर्च्युनिस्टिक. अपॉर्च्युनिस्टिक लक्षात असू द्या हा शब्द, अपॉर्च्युनिस्टिक. हे लोक, येस आय गॉट द रिस्पॉन्सेस, बी कॅटेगरी, बी कॅटेगरी, राईट, ठीक आहे. देर आर पीपल हु आर अपॉर्च्युनिस्टिक. ते कोळशात पण हिरा शोधतात. तुम्हाला माहिती आहे ना ही म्हण, कोळशात पण हिरा शोधणं, चिखलात पण कमळ शोधणं, राईट? सेम वे that personality found the greatest opportunity for the business in company, right? की जिथे कोणी घालत नाही तिथे आपण जर गेलो, आपण जर त्यांना अवेअर केलं त्या आपल्या प्रोडक्ट बद्दल, तर किती मोठा स्कोप वाढू शकतो, राईट? तर आपण बी कॅटेगरी या आपण अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे. लाईफ मध्ये हे खूप महत्वाचं आहे की आपण चान्सेस सोडले नाही पाहिजे, कधीच चान्सेस सोडले नाही पाहिजे. कीप दॅट इन माइंड. ठीक आहे. कारण की लाईफमध्ये असं 100% होणार की तुम्हाला चान्सेस येत राहणार आहे फ्युचरमध्ये. बट असं नको व्हायला की तुमच्याकडून ते इग्नोर होतील, चुकून इग्नोर पण होऊ शकतात. सो कीप अँड पे अटेन्शन सराउंडिंग यू, अराउंड यू. डोंट मिस दी अपॉर्च्युनिटीज. युअर माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट. तुमचा माइंडसेट त्या प्रकारे काम करणं खूप महत्वाचं असतं, अपॉर्च्युनिटीजला ग्रॅप करणं. कारण आपण म्हणतो ना, अपॉर्च्युनिटीज नेव्हर नॉक दी डोर ट्वाइस. परत अपॉर्च्युनिटी येत नाही एकदा गेली तर. बरेच चान्सेस असे असतात की ते आयुष्यामध्ये एकदाच येतात, परत डबल येत नाही. त्यामुळे अपॉर्च्युनिस्टिक राहणं खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये. तर हे आपल्याला समजतंय शू मेकिंग कंपनीच्या स्टोरीवरनं. व्हॉट एव्हर वी अंडरस्टँडिंग दॅट opportunities are very important in our life. We need to just focus on that and we need to be optimistic and positive. Optimistic म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह असणं, ठीक आहे ना? ती गोष्ट भेटेल आपल्याला किंवा ती आली पाहिजे, आपण त्यात पॉझिटिव्ह राहणं, त्याला म्हणतो आपण ऑप्टिमिस्टिक. आणि अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे काय की एखादा चान्स जर आपल्याला भेटतोय, थोडासा जरी चान्स भेटतो ना आपल्याला, आपण त्याचा फायदा उठवणं, आपण त्याला ग्रॅप करणं, त्याला आपण म्हणतो अपॉर्च्युनिस्टिक. तर या पर्सनॅलिटी स्किल्स, या सॉफ्ट स्किल्स आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. नाउ मुव्हिंग ऑन टू द लास्ट स्लाइड ऑफ दिस सेशन. 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 5 थिंग्स टू रिमेंबर.
You have all the potential to go from zero to hero. तुम्ही एका शून्य अचिव्हमेंट पासून एक हायेस्ट अचिव्हमेंट पर्यंत आरामात जाऊ शकतात. तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. असं बिलकुल नका समजू की मी अभ्यासात हुशार नाहीये, माझं फॅमिली बॅकग्राऊंड खूप साधं आहे, मला सपोर्ट इतका नाहीये, मी खूप ग्रामीण भागात नाही. नो. लाईफ मध्ये कोणीही व्यक्ती कुठे जन्म घेते हे आपल्याला नसतं, बट आपली लाईफ आपल्या हातामध्ये नक्की आहे. वी कॅन चेंज आवर लाईफ. प्रत्येकामध्ये ते पोटेन्शियल असतं. तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका, हा पहिलं वाक्य सांगतंय. कीप दॅट इन माइंड. जर तुम्ही स्वतःलाच जर कमी समजत असाल तर तिथे मी काय, देव सुद्धा तुम्हाला मदत नाही करू शकत. नाही, ती गोष्टच काढून टाका. बट तुम्ही तुमच्याबद्दल थोडेसे जरी चांगले असाल ना, तुम्ही स्वतःला जर खरंच चांगलं समजत असाल ना, तुम्ही जर स्वतःवर जर विश्वास ठेवत असाल तर यू कॅन अचीव्ह मेनी थिंग्स इन टू युअर लाईफ. डोंट वरी अबाउट वेअर यू आर, व्हॉट इज युअर फॅमिली बॅकग्राऊंड, नथिंग. डोंट वरी. खूप मोठं आयुष्य पडलंय, खूप अचिव्हमेंट्स करायचे बाकी आहे. यू हॅव ऑल द टाइम फॉर दॅट. बट तुमचा माइंडसेट तसा असणं गरजेचं आहे. यू हॅव ऑल द पोटेन्शियल विथ यू. सेकंड सेंटेन्स इज दॅट युअर सॉफ्ट स्किल्स हॅज पॉवर टू चेंज युअर एंटायर लाईफ. व्हाय? As I told you, there were many cases which I have gone through because of their approach of talking with the company people, because of their approach with the organization and their team, they were told to leave the job. Resignation करायला लावलं होतं बऱ्याच स्टाफला due to their soft skills, poor soft skills. If you are not having good approach in society, if you are not good in talking with people, negotiating skill तुमच्या चांगल्या नाहीये, if you are not good with your attitude, then युअर एंटायर लाईफ और तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ग्रो करण्याचे चान्सेस थोडे कमी होतील. सो तुमच्या जर सॉफ्ट स्किल्स चांगल्या असतील, पॉझिटिव्हली राहा. 100% सांगतो की तुमच्या लाईफमध्ये खूप मोठे चेंजेस होतील, खूप मोठे. तुमचे सॉफ्ट स्किल तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. अँड थर्ड सेंटेन्स इज दॅट युअर पॉझिटिव्ह माइंडसेट लीड्स यू टुवर्ड सक्सेस. सेम दी स्टोरी ऑफ शू मेकिंग कंपनी. तुमचा जर माइंडसेट पॉझिटिव्ह असेल ना, तुम्ही जर ऑप्टिमिस्टिक म्हणजे पॉझिटिव्ह जर असाल, तुम्ही जर ऑपॉर्च्युनिस्टिक असाल, तर तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तुमचा अप्रोच खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हीच त्या गोष्टीबद्दल ऍक्च्युअली बिलीफ सिस्टम ठेवणं गरजेचं आहे. तुमचा स्वतःवर भरोसा असणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ती गोष्ट भेटेल. That's why a positive mindset, the people with positive mindset have the highest chances and probability of success in their life. Very, very important. And fourth point says that you are responsible for all your actions and results. Why I'm telling that? Because many times we blame other people. We blame surrounding, we blame our family, we blame internet, we blame social media, everything we blame for our failures. माझ्याकडे ही गोष्ट नव्हती म्हणून मला सक्सेस नाही भेटला, कमी मार्क्स भेटले. माझ्याकडे बॅकग्राऊंड सपोर्ट नाहीये म्हणून मला कमी मार्क्स भेटले, किंवा मला हे झालं, और माझ्याकडे हा सोर्स नाहीये म्हणून मला फेलियर भेटलं. नो. एका सर्टन पोझिशन पर्यंत एक पुश भेटू शकतो एखाद्या व्यक्तीला, नो डाऊट अबाउट दॅट. एखाद्याचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांना थोडा सपोर्ट भेटतोय, दॅट कॅन हॅपन. बट तुमच्यामध्ये जर चांगले सॉफ्ट स्किल आहेत, तुमचे टेक्निकल स्किल जर चांगले आहेत, तुम्ही जर रिस्पॉन्सिबिलिटी घेत असाल तुमच्या स्वतःच्या ऍक्शन्सला, तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. जेव्हा तुम्ही ब्लेम करणं स्टॉप कराल ना वेगवेगळ्या लोकांना, सोसायटीला, टीचर्सला, फॅमिलीला, रिलेटिव्हला, फ्रेंड्सला, असं समजून जरा तुम्ही खूप मॅच्युअर झाले आहात. दी मॅच्युअर पर्सनॅलिटी डोंट ब्लेम ऑन अदर पीपल ऑर सिच्युएशन्स. दे ऍक्सेप्ट दी रियालिटी. फेलियर तुम्हाला भेटू शकतं किंवा मला पण भेटू शकतं. देर इज नथिंग लाईक फेलियर इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. हे आयुष्यभर राहणार आहे असं काही नाही. सक्सेस अँड फेलियर्स आर दी पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. दे आर अ पार्ट ऑफ युअर होल बुकलेट, अ चॅप्टर, अ सिंगल चॅप्टर और अ सिंगल पेज ऑफ युअर होल बुक. फेलियर्स येत राहणार आहे, बट डोंट ब्लेम एनीवन फॉर द फेलियर्स. बी रिस्पॉन्सिबल. जबाबदारी घ्या. व्हेनेवर यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस थिंग्स, यू आर रिअली मॅच्युअर अँड तुम्ही सक्सेस मिळवण्याच्या मागे लागतात. मग तुम्ही जबाबदार होतात. सो टेक दी ओनरशिप ऑफ एव्हरीथिंग. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ओनरशिप घेणं. बी ओनर ऑफ ऑल व्हॉट इज हॅपनिंग विथ यू. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट इज हॅपनिंग विथ अस. दॅट्स इट. तुमचं फ्रेंड सर्कल कसं आहे त्यावरनं सुद्धा तुमचं करिअर ठरतं, तुमचं फ्युचर ठरतं. सिम्पल. तुम्ही कोणत्या लोकांमध्ये असतात, तुम्ही कोणत्या नातेवाईकांसोबत जास्त बोलतात,
तुमची सराउंडिंग कशी आहे, एव्हरीथिंग मॅटर्स अ लॉट. सिम्पल. असं म्हटलं जातं की बी विथ 10 सक्सेसफुल पीपल इन टू युअर लाईफ जस्ट फॉर 1 year. तुम्ही 10 चांगल्या आणि खूप हुशार लोकांमध्ये राहा एका वर्षासाठी. 11वे व्यक्तिमत्व तुम्ही बनाल. वाय इट इज सेड दॅट? Because surrounding matters a lot. Your circle matters a lot. You start thinking according to them. Your approach changes according to them. And you are a kind of personality who is taking responsibility, who is mature, who is towards the success. त्या लोकांसारखा तुम्ही विचार करायला लागतात. Simple. So your surrounding, your circle matters a lot. Your action brings results for you. That's it. And last sentence, the progress starts from you. याने ते केलं पाहिजे मग आपण करूया. शी शुड डू समथिंग देन आय विल डू. ही शुड डू समथिंग देन आय विल डू. नो. बी द चेंज यू वॉन्ट टू सी. तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न करा. दुनिया ऑटोमॅटिक बदलेल. राईट? हे लक्षात असू दे. ठीक आहे. जैसी सीरत वैसी मूरत असं म्हटलं होतं ना. जसं आपण विचार करतो तसंच आपल्याला जग दिसतं. जसे आपले थॉट्स असतात तसंच आपल्या बाजूला आजूबाजूला लोक आपल्याला भेटत जातात. इट्स लाईक दॅट वे. स्टार्ट फ्रॉम यू. स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. तर इम्प्रोव्हायझेशन करण्यासाठी डोंट बी डिपेंडंट ऑन समवन एल्स. बी डिपेंडंट ऑन युअर सेल्फ. तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे की जे तुम्ही अचीव्ह करू शकतात. ठीक आहे ना. सो मला सांगण्याचा उद्देश हा आहे या पूर्ण सेशनमध्ये की आपण लाईफमध्ये फक्त टेक्निकल स्किल्सच्या मागे लागतो किंवा आपण इग्नोर करत जातो जे मेन आहे आपल्या लाईफमध्ये, जे आपण इम्प्रोव्हाइज करू शकतो. राईट? ते सुद्धा, त्या गोष्टी सुद्धा, सॉफ्ट स्किलच्या गोष्टी सुद्धा सगळ्या प्रकारच्या. आता सगळ्या प्रकारच्या काय हे आपण भविष्यात शिकणार आहोत. ऑल दिस सॉफ्ट स्किल्स शुड बी empaneled and incorporated into your life. You can achieve many things into your life. A success is not far away from you for those things. Keep that in mind. So today's session was just to tell you that soft skill plays very, very important role. You're learning technicalities, you're learning computer field. In computer field, that's okay. That is very good thing. Be good in that also. But to push that knowledge, to support that knowledge, be good in soft skills. आय एम डॅम शुअर आपण या ड्युरेशन मध्ये, या जर्नीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सॉफ्ट स्किल्स शिकणार आहोत. तर मला तुमच्याकडनं एवढं इतकंच लागेल की तुमचं अटेन्शन, तुमचा इंटरेस्ट आणि जे तुम्ही आज हेजिटेशन करतायत कॅमेरा वगैरे ऑफ केले बऱ्याच स्टुडंट्सने, तसं ठेवू नका. हे इम्प्रेशन क्रिएट करतं तुमचं. ऍक्च्युली इट क्रिएट्स अन इम्प्रेशन ऍज इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. दॅट्स इट. ठीक आहे. कीप दॅट इन माइंड. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो ना, सिम्पल तशीच गोष्ट असते की एखादी छोटी ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमचं इम्प्रेशन बनवून जाते. सिम्पल. सो बी अटेंटिव्ह, स्विच युअर कॅमेराज, चांगलं राहा आणि चांगलं अटेंटिव्ह राहा. आपण कंटिन्युअसली कनेक्ट करणार आहोत इन एव्हरी सॅटर्डे. प्रत्येक सॅटर्डेला आपण भेटणार आहोत. ठीक आहे. अँड एनी डाऊट आस्क मी एनी टाइम. नो डाऊट अबाउट दॅट. आय वॉन्ट यू टू लर्न सॉफ्ट स्किल्स व्हेरी वेल. याला इग्नोर करू नका. या सेशन्सला इग्नोर करू नका. एनी डाऊट? सगळ्यांना समजतंय मी काय म्हणतोय ते? गॉट इट? फर्स्ट सेशन होता आज. मला पुन्हा एकदा विचारायचंय, समजलं सगळ्यांना? वॉज इट ओके विथ यू ऑल? द लँग्वेज ऑफ टेलिंग, द कम्युनिकेशन व्हॉट आय एम डुईंग विथ यू, मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन, इज इट ओके? परफेक्ट फॉर यू ऑल? Yes, sir. Yes? sir. Yes. Okay, good. Then we will continue Yes, in sir. same way, right? Yes, good. Yes, I'm getting the responses or messages also on chat box. So we will continue in same way in each session. From next session onwards, we are going to learn the core soft skills, important parameters of soft skills. Actual जे soft skills आहेत ते पुढच्या सेशन पासून आपण स्टार्ट करणारच आहोत. I think there are few students with the names of mobile again. Realme 3990 again, change your name. अटेंडन्स सबमिट करताना मी रिअलमी नावाची अटेंडन्स सबमिट नाही करू शकत. सो चेंज युअर नेम्स टू युअर प्रॉपर नेम्स. राईट? तरच मला कळेल की कोण आहे ते स्टुडंट. राईट? कारण की तुमची अटेंडन्स पण सबमिट होणार आहे. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू. अगेन विवो. ठीक आहे. विवो, रिअलमी, चेंज युअर नेम्स इमिडिएटली. प्रोफाईल मध्ये जाऊन तुमचं नाव चेंज करा इमिडिएटली. आत्ताच लगेच चेंज करा, सो दॅट आय कॅन सबमिट दी अटेंडन्स. Do it immediately. Do it fast and quick. Vivo, you are pending.
Do it fast. Realme. Just check your names on your profile. See, असं पण होऊ शकतं की मी जे रिअलमी म्हणतोय तुम्हाला असं वाटत असेल की दुसऱ्या कोणत्या स्टुडंटचं असेल, तुमचं पण असू शकतं ते. सो चेक युअर नेम्स इन प्रोफाईल. रिअलमी, आय एम आस्किंग अबाउट रिअलमी अँड विवो. See, change your names with actual names, okay, right? So that I can submit the attendance properly. Continuously, you need to do the same. Don't enter your, names with mobile names and brand names, all those things. Okay. Okay, fine. Okay, this was the session today. We will meet again with the same frequency, with the same energy. Notebook सोबत असू द्या. पुढच्या सेशन पासून अजून कम्फर्टेबल फील करा. काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर विचारत चला. नाव इन दिस सेशन, इफ एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट, यू कॅन आस्क. काही जर विचारायचं असेल तर विचारू शकता. मला आनंद होईल की तुम्ही विचारताय, तुम्हाला काही प्रश्न असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल, असं विचारत चला. सी, कारण की बऱ्याच बॅचेस मी करत असतो. देयर आर मेनी स्टुडंट्स हुम आय टीच, हुम आय गोइंग थ्रू. स्टार्टिंगला होतं कधी कधी, बट नंतर नंतर स्टुडंट असं म्हणतात की सर, कदाचित स्टार्टिंग पासूनच आम्ही इतकी ऍक्टिव्ह झालो असतो तर किती चांगलं झालं असतं. इट्स लाईक दॅट. नंतर नंतर तुम्ही ऍक्टिव्ह बनत जातात. बट आय वॉन्ट दॅट सिन्स युअर बिगिनिंग. हिंमत असू द्या, हेजिटेशन नका ठेवू कोणतंच माइंडमध्ये, ठीक आहे? बिकॉज आस्किंग एनिथिंग इज नॉट अ काइंड ऑफ निगेटिव्हिटी ऑफ युअर पर्सनॅलिटी. यू कॅन आस्क. प्रत्येकाला तो अधिकार आहे. ओके. इफ देर इज नो क्वेश्चन, दॅट इज ओके. सगळं जर समजलं असेल तर दॅट्स फाईन. ठीक आहे. या सेशन बद्दल कोणाला काही विचारायचंय? एनिथिंग टू आस्क? एनीवन? नो डाउट्स? ठीक आहे, डन. सो वी आर वाइंडिंग अप. Don't disconnect your sessions. I will just mark your attendance and then I will end session from my side. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑफ करू शकता. दॅट इज ओके फॉर मी. थँक यू सो मच अँड वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. ठीक आहे, डन. ओके, चलो, टेक केअर. येस, स्विच ऑफ युअर कॅमेराज. येस, अँड बी फॉर 1 minute on the session. Don't disconnect. I will just submit the attendance and then I will disconnect the session from my side. Just give me 1 minute. Okay, we are winding up the session. Thank you so much, everyone. Thank you.